निहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि यनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं या वर्गामध्ये पुनश्च एकदा स्वागत। लीला प्रसंग या शास्त्रग्रंथाचं आपण अध्ययन करत आहोत आणि या शास्त्रग्रंथामध्ये साधक भाव त्याचं अनुशीलन करत आहोत। त्याचा पहिला अध्याय साधना आणि साधक हा आपण आत्ताच त्याचं अनुशीलन पूर्ण केलं आणि आज आपण दुसरा अध्याय अवताराच्या जीवनातील साधक भाव। ऋषी प्रवर शारदानंदजी महाराजांचं ही एक वैशिष्ट्य आहे की पुढचं काही सांगण्याच्या आधी मागच्या अध्यायामध्ये त्याची ती प्रस्तावना मांडतात। अवतारांच्या जीवनातील साधक भाव हे याच्यामध्ये शिरण्याच्या आधी आपण साधना आणि साधक या संपूर्ण अध्यायामध्ये साधना म्हणजे नेमकं काय आणि विशेष करून ब्रह्मवृत्ती जागृत करणे, ब्रह्मतत्वाशी परिचय करून घेणे, त्याला अनुभवात आणणे, या सगळ्याचं नाव साधना। आणि ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग आणि दोन्ही मार्गांनी आपण आत्मतत्वापर्यंत पोहोचू शकतो। निर्विकल्प समाधी, क्षमा करा, निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचू शकतो। याचं आपण सखोल अध्ययन केलं आणि विशेष करून भक्तीच्या मार्गाने साधारणपणे एक चुकीची समजूत असते की तिथे मी आणि माझे इष्ट हे दोन हीच एक शेवटची पायरी असते, अशी एक समजूत असते। पण जेव्हा साधक मी आणि माझे इष्ट एक, तिथे मी हा विकल्प राहत नाही, तर या मार्गाने सुद्धा निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचू शकतो। याचं आपण सखोल अध्ययन केलं होतं। आता आपण अवतार तत्वाच्या त्यांच्या जीवनातील साधक भाव। आता प्रत्येक अवतारांच्या जीवनामध्ये जर बघितलं तर दोन गोष्टी म्हणजे दोन प्रकारचे भाव हे आपल्याला स्पष्ट बघायला मिळतात। याची प्राथमिक चर्चा आपण एकदम सुरुवातीला केलेली आहे की अवतारांच्या जीवनामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर मानव भाव पण आहे आणि देव भाव सुद्धा आहे। देव मानव असं जर त्यांना म्हटलं तर एकदम योग्य होईल। का? कारण की त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये एकदम बाल्यकालापासून आपण बघतो की हे दोन्ही भाव एकदम सुस्पष्टपणे बघायला मिळतात। अनेकदा बिलकुल साधारणपणे
एक सामान्य माणसासारखे ते जगत असतात सत्वगुणाच्या आधाराने, पण त्यांच्यामध्ये जे असलेलं दिव्यत्व आहे, देवत्व आहे, एखाद्या झऱ्यासारखं ते उत्स्फूर्तपणे ते प्रगट होत असतं एकदम लहानपणापासूनच. मग ते प्रभू रामचंद्र असोत, भगवान श्रीकृष्ण असोत, की कोणी पण असो, भगवान बुद्ध असोत की भगवान श्रीरामकृष्ण असोत, माताजी असोत, स्वामीजी असोत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा मानव भाव आणि त्यांचं दिव्यत्व हे दोन्ही बिलकुल ज्याला म्हणतो की बरोबरच जात असतं. आणि मजा अशी असते की जरी वरच्यावर हे दोन्ही भाव आपल्याला विपरीत वाटतात, पण अवतारांच्या जीवनामध्ये त्याचा एक सुंदर आणि मधुर मिलाफ झालेला असतो. अवतारांच्या एक चिंतन अजून करूया की पहा, स्वामीजी किंवा सगळे संत म्हणतात की आपण सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा तेच एक ईश्वर तत्व खेळत आहे, तेच आत्मतत्व खेळत आहे. मग आपल्यामध्ये आणि अवतारांमध्ये फरक कुठे असतो की त्यांची ती शक्ती झोपलेली नसते. आपण साधना करून त्या शक्तीला जागृत करण्याचा एक ज्याला म्हणतो की कॉन्शियस प्रयत्न करत असतो. पण अवतार लोक त्यांच्या जीवनामध्ये बिलकुल लहानपणापासून आपल्याला त्यांचा चरित्राचं अध्ययन केलं तर लक्षात येतं की बिलकुल लहानपणापासून ती शक्ती एकदम बिलकुल स्वाभाविक रूपाने प्रस्फुटित होत असते. आणि विशेष करून श्रीरामकृष्णाच्या जीवनातलं जर बघितलं तर कितीदा असे उदाहरण आहेत की ते शिवरात्रीच्या रात्री नाटक तिथे होणार आहे आणि त्या नाटक बघायला सगळे गोळा होतात. तो जो पात्र करणार होता शिवाचा तो आजारी पडतो. श्रीरामकृष्णांना सांगण्यात येतं की त्यांना तो रोल करायचा गदाईला, आणि तिथे तो आपलं भान हरपून बसतो. किंवा त्या आनूडच्या देवीच्या दर्शनाला जात असताना रस्त्यात तिथे सुद्धा भान हरपून बसतो. असे अनेक प्रसंग आहेत की जिथून आपल्याला हे स्पष्टपणे दिसतं की त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जे दिव्यत्व आहे जितक्या गाढ आपल्यामध्ये झोपलेलं आहे तितकं त्या झोपलेलं नसतं. आणि म्हणून मग काय होतं की त्यांची साधना ही तीव्र असते का त्या शक्तीची जाण त्यांना होत असते आणि तिला हस्तगत करण्याकरता त्यांची साधना तीव्र असते. आणि आपल्यामध्ये आणि अवतारांमध्ये हा एक फार मोठा फरक आहे. तो कोणता की अवतारांच्या साधनेला फार लवकर ते फलीभूत होत असतात. त्याचं कारण पण आपण चर्चा केली होती मागच्या वेळेस की त्यांच्या जीवनामध्ये स्वार्थता ही मुळीच नसते. आणि आपल्या जीवनामध्ये आपलं हे दिव्यत्व झोपलं असल्यामुळे तितकंच स्वार्थ आपलं निस्वार्थ जीवन नसतं. आणि जसं जसं त्यांची साधना म्हणजे अवतारांची साधना पुढे पुढे जात असते त्यातून एक गोष्ट अजून ध्यानात येते आपल्याला की त्यांचं ते दिव्यत्व अजून स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळतं. आणि साधना काळामध्येच त्यांचं ते सिद्धत्व त्यांची ती शक्ती स्पष्टपणे दिसून येते. आणि उदाहरण जर बघितलं ठाकूरांच्या जीवनामध्ये तर तोतापुरींचं जीवन आपण तोतापुरींचं जी साधना असते एवढं स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळतं की जेव्हा ते वेदांत शिकवायला येतात तोतापुरीजी आणि त्या दक्षिणेश्वरच्या बाजूला एक छोटीशी झोपडी असते तिथे साधना करायला बसतात आणि काही केलं त्यांचं मन एकाग्र होत नाही तेव्हा ते तोतापुरीजी एक काचीचा तुकडा घेऊन त्यांच्या त्या दोन्ही भुवनांच्या मध्ये उपसतात आणि त्याच्यानंतर पूर्ण 3 दिवस आणि 3 रात्र भगवान श्रीरामकृष्ण हे निर्विकल्प समाधीमध्ये बिलकुल गढून जातात. मागच्या वेळेस पण याची चर्चा केलेली आहे. पहा, गुरु शिकून राहिलेत आणि शिष्य कसा आहे म्हणजे निर्विकल्प समाधीच्या दृष्टीने तो त्यांच्याकडे मार्गदर्शन घेत होते तरी सुद्धा ती इतकी गाढ समाधी भगवान श्रीरामकृष्णांना ती लागते की 3 दिवस आणि 3 रात्र झाल्यानंतर सुद्धा तेव्हा त्यांची समाधी भंग पावत नाही. हे फार अद्भुत गोष्टीवर सगळ्या. आणि इथून ठाकूरांचं अवतारत्व आपल्याला लक्षात येतं.
तोतापुरीजी बाहेर, पूर्ण सगळे हे फॅक्ट्स आपल्या लीला प्रसंगामध्ये आहेत की तोतापुरीजी बाहेर फेऱ्या मारतात ते की यांचं ध्यान आत्ता भंग होईल, आत्ता भंग होईल, आत्ता भंग होईल. दिवसानंतर दिवस आणि रात्र नंतर रात्र असे 3 दिवस 3 रात्र ओलांडल्यानंतर तेव्हा त्यांना असं वाटतं की कदाचित त्यांना झोप लागली की काय वगैरे, अशा काहीतरी विचित्र एका कल्पनेने आतमध्ये जातात, दार उघडतात, तर जसे सोडून गेले होते बिलकुल तसेच्या तसेच बिलकुल निश्चल बसलेले असतात. आणि तेव्हा त्यांच्या मुखातून निघालेले काय शब्द आहे, काय दैवी माया आहे, काय दैवी माया आहे की ज्या निर्विकल्प समाधी करता मी 40 वर्ष खर्च केले, त्याच साधनेला या भगवान म्हणजे श्रीरामकृष्णांनी बिलकुल पहिल्याच प्रथम प्रयत्नातच त्यांनी ही इतकी मोठी समाधी प्राप्त करून घेतली. म्हणण्याचा अर्थ काय की अवतारांचं हे फार वैशिष्ट्य असतं की त्यांच्या त्या साधना काळामध्येच सुद्धा त्यांचं ते दिव्यत्व, त्यांची ती शक्ती एकदम स्पष्टपणे आपल्याला लक्षात येते. पण त्याच्याच बरोबर आज आपण जी चर्चा करणार आहोत की मानवभाव आणि देवभाव हा बिलकुल ज्याला म्हणतो की हँड टू हँड जात असतो. आणि श्रीरामकृष्णाच्या जीवनात तर हा बिलकुल स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळतो. इतर अवतार पण जर बघितले बंधू भगिनींनो तर आपल्याला स्पष्ट दिसतं. जेव्हा सीतेमातेच्या वियोगामध्ये प्रभू रामचंद्र त्यांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू निघाले होते. भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनात असे अनेक प्रसंग आहेत की त्यांच्यातून आपल्याला हे त्यांचं मानवभाव आणि त्यांचं दिव्य भाव, आता हे एकाच वेळी एकाच शरीरामध्ये हे दोन भाव याचं प्रगटीकरण, याच्याशिवाय अवतार हे सिद्ध होत नाही. याची चर्चा आपण करणार आहोत. ते फक्त जर मानव असते तर त्यांची चर्चा आपण केली असती का? त्यांच्याकडे कोणीच गेलं नसतं. यतीश्वरांजी याची खूप सुंदर आलोचना करतात. ते फक्त जर मानव असते तर त्यांच्याकडे गेलोच कशाला असतो, आणि ते जर फक्त देव असते तर त्यांच्या त्या ऐश्वर्याच्या भीतीने त्यांच्या जवळ जाणं अवघड होतं. म्हणून अवतार जे असतात, मग ते प्रभू रामचंद्र असोत, भगवान श्रीकृष्ण असोत, बुद्ध असोत, महावीर असोत, त्यांच्या जीवनामध्ये हा जो एक भाव असतो मानवभाव आणि त्यांचा दिव्य भाव, हे बिलकुल हँड टू हँड जात असतात. आणि भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनात जर बघितलं तर हे आपल्याला स्पष्ट बघायला मिळतं. आणि आत्तापर्यंतच्या या आध्यात्मिक इतिहासामध्ये या देवमानवांचा, या अवतारांचा मानवभाव आणि देवभाव याचा एक म्हणजे हँड टू हँड असा अभ्यास फार कमी बघायला मिळतो. आपण जर पुराण वाचले बंधू भगिनींनो, पहा हे सगळे पॉईंट्स मी जे उचलले आहेत ते सगळं लीला प्रसंग आणि काही आपल्या रामकृष्ण संघाचे वरिष्ठ संन्यासी म्हणजे महाराज आहेत त्यांच्या नोट्समधून हे तुम्हाला पुढे मांडत आहे. आणि त्या गोष्टी न पटण्यासारख्या नाहीच आहेत. आपण जेव्हा पुराण वाचतो तर पुराणांमध्ये या सगळ्या अवतारांचं वर्णन कसं आहे, त्यांचं दिव्यत्वाचं वर्णन आहे. सगळ्या शक्ती बिलकुल प्रकट होऊन राहिल्या आहेत. त्यांचा तिथे मानवभाव पूर्णपणे आपल्याला बघायला मिळत नाही. आणि म्हणूनच आपल्याला मनामध्ये एक काय वाटतं की आपण तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि वर्तमान काळातल्या ज्या संशयात्मक जे सगळे साहित्य असतात त्याच्यामध्ये अवतारांचा फक्त मानवभाव आपल्याला मिळतो. जर मानवभाव मिळतो तर त्यांच्याकडे जायचं कशाला. आणि म्हणूनच ही लीला प्रसंग, हे शास्त्र ग्रंथ काय, का भगवान श्रीरामकृष्णांनी, का स्वामीजींनी शारदानंदजी महाराजांचीच निवड केली या ग्रंथाकरता, कारण की हा जो एक विशिष्ट भाव आहे, हा विशिष्ट भाव त्यांचं म्हणजे मानवभाव आणि त्यांचं दिव्य भाव हे ठाकूरांमध्ये स्पष्टपणे बघायला मिळतो. आणि म्हणतात शारदानंदजी महाराज, जर आम्ही ठाकूरांना बघितलं नसतं तर आम्हाला त्यांच्या या म्हणजे दोन्ही भावाचा जो मिलाफ आहे सुंदर, त्याची कल्पनाच आम्हाला झाली नसती. स्वामीजी एका ठिकाणी म्हणतात, महर्षी अरविंदांनी ओरिजिनली ते म्हटलेलं आहे
की गॉड बिकम्स मॅन सो दॅट मॅन कॅन बिकम गॉड. की ईश्वर मनुष्याच्या रूपात का येत असतो? कारण की मनुष्याला ईश्वरापर्यंत पोहोचवण्याकरता. ईश्वर मनुष्याचं देह धारण करून का येतं? कारण की मनुष्य ईश्वर आहे हेच त्यांना समजवण्याकरता. आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी करुणा असते. ते मानव शरीर धारण करून आपल्या साधनेच्या माध्यमातून आपल्याला खूप प्रेरणा देत असतात. आज आपण जी चर्चा करणार आहोत बंधू भगिनींनो, मानव भाव आणि त्यांचा तो दिव्य भाव. आणि हे दोन विपरीत भाव एकाच ठिकाणी एकाच शरीरामध्ये कसे प्रकट होत असतात. त्याच्या आधी मी एक छोटी ओळ इथे वाचू इच्छितो. आणि विशेष करून या ग्रंथाचं वैशिष्ट्य, अशा ओळी जर आपण नाही वाचल्या तर आपल्याला लक्षात येणार नाही. अध्याय 2 आहे अवताराच्या जीवनातील साधक भाव. ज्यांच्या दर्शनाने, ज्यांना नुसते बघितल्यानेही माणसाला पुण्य लाभत असते, अशा ठाकूरांच्या दिव्य संघाच्या लाभाने कृतार्थ होऊन आम्ही त्यांच्या जीवनावर व चारित्र्यावर जितके जितके मनन चिंतन ध्यान केले आहे, तितके तितकेच त्यांच्या ठाई देव आणि मानव ह्या दोन्ही प्रकारच्या भावाचे विस्मयावह मिलन बघून आम्ही मोहून गेलो आहोत. वाक्य पूर्ण फार मोठं आहे, पण हे मुद्दाम का निवडलंय, मी त्याच्यातले काही शब्द तुमच्या पुढे मांडू इच्छितो. पहिलंच वाक्य आहे, ज्यांच्या दर्शनाने, ज्यांना नुसते बघितल्यानेही माणसाला पुण्य लाभत असते, अशा. आता शारदानंदजी महाराज म्हणतात की त्यांच्या फक्त दर्शनानेच पुण्य लाभत असते. हे वाक्य भावनावश होऊन लिहिलेलं नाहीये बरं. प्रत्येकाला आपल्या गुरूंबद्दल प्रेम असतं, आदर असतं, मान्य आहे. पण जेव्हा शारदानंदजी महाराज हे शब्द लिहितात, पहा, शारदानंदजी महाराज यांच्यासारखा एक रॅशनल थिंकिंग म्हणजे करणारा अजून कोणी असेल मला वाटत नाही माझ्या अल्पबुद्धीला. पण ते म्हणतात ते की त्यांच्या फक्त दर्शनाने पुण्य लाभत असतं. याचा अर्थ काय? मी पुन्हा सांगतो, हे काही भावनावश लिहिलेलं नाही आहे. आणि पुण्य लाभतं म्हणजे काही स्वर्गप्राप्ती वगैरे या अर्थाने नव्हे. आपल्या स्वतःचा सगळ्यांचा अनुभव आहे. पहा, आपल्याला साक्षात दर्शन तर काही ठाकूरांचं घडलेलं नाही आहे, पण पहा, आपला हात अनुभव आहेच की जेव्हा आपण केंद्रात येतो, मठात जातो, ठाकूरांची जिथे म्हणजे ज्यांची जिथे एक पूजा होत असते, तिथे गेल्यावरती आपल्या सगळ्यांचा काय अनुभव असतो प्रामाणिकपणे सांगा बघू. काही मिनिटाकरता का न हो, आपण आपल्या सर्व प्रापंचिक चिंता, जे काही म्हणजे अशांती जे काही असेल आहे, ती एकदम जणू काही निमून जाते, ती काही दूर होऊन जाते. त्या अर्थाने इथे ते पुण्य वापरलेलं आहे. कारण की शारदानंदजी महाराज हे कधी पण लौकिक अर्थाने पुण्य, की हे केल्याने मला काहीतरी प्राप्त होईल, अशा अर्थाने ते कधी वापरणार नाही. आणि मी मुद्दाम हा शब्द का निवडला, हा वाक्य का निवडलं, की त्याचा म्हणजे एकतर शारदानंदजी महाराज कधी भावनाशील किंवा भावनावश होऊन असं लिहिणार नाही. मग त्यांचा पुण्याचा अर्थ काय आहे, की ठाकूरांकडे आल्यावरती आपल्याला काही क्षणाकरता, काही तासांकरता का न असो, पण एक फार वेगळी अनुभूती आपल्याला होत असते. आणि म्हणूनच त्यांच्या आता आपल्याला इथेच होत असते, तर ज्यांनी खरंच त्यांना बघितलं असेल, त्यांचं दर्शन लाभलं असेल, जे त्यांची म्हणजे त्यांची ते बोलले असतील, त्यांना तो अनुभव किती दांडगा असेल जरा याची कल्पना करा. मास्टर महाशय तर लिहितात की जेव्हा आम्ही त्यांच्या भेटीला जायचो, तर ते गेल्यावरती आम्हाला किती आमचं म्हणजे मन राखायचे, किती सन्मान द्यायचे. अरे अरे, तुम्ही आलात की इतक्या उन्हाचे आलात, घ्या पाणी घ्या. जे लोक धूम्रपान करायचे त्यांना हुक्का द्यायचे, त्यांच्या त्या फळीवरती भावतारणीचा प्रसाद जे काही असेल ते देऊन त्यांचा सन्मान करायचे. आपुलकी दाखवायचे नाही, आपुलकी असायचीच.
तर त्या अर्थाने त्या म्हणजे त्या पुण्याचा अर्थ आहे. पुढे अजून थोडं अजून ओळ वाचूया. अशा ठाकुरांच्या दिव्य संघाच्या लाभाने कृतार्थ होऊन आम्ही त्यांच्या जीवनावर व चारित्र्यावर जितके जितके मनन चिंतन ध्यान केले आहे. आता इथे 3 शब्दांचं मी पुन्हा थोडी चर्चा करू इच्छितो. बरं, कृतार्थ होणं म्हणजे नेमकं काय? कृतार्थ होणं आणि कृतकृत्य होणं या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. आणि तो म्हणजे की असं काही लाभल्यानंतर अजून दुसरं काही प्राप्त करायची इच्छा न होणे किंवा एका प्रकारचे इच्छा मरून जाणे, लौकिक इच्छा मरून जाणे, त्याला म्हणतो कृतार्थ होणे किंवा कृतकृत्य होणे. भगवान श्रीरामकृष्णांच्या पावित्र्य संघामुळे मी पुन्हा सांगतो, कदाचित जे त्यांच्याकडे येणारे प्रत्येकाची वासना बिलकुल शून्य झाली असं म्हणणं योग्य होणार नाही. पण त्या काळापुरता जितके काळ त्यांचा तो भाव त्या भक्तांच्या मनात होता, त्यांना कोणत्याही प्रकारची प्रापंचिक वासना छळायची नाही. परिवर्तित जीवनामध्ये ज्यांनी साधना करून ब्रह्मज्ञान प्राप्त केलं ते नक्कीच कृतकृत्य आणि कृतार्थ झाले. का झाले? कारण की एकदा जर त्या वासनाच नाहीशा झाल्या, माताजी म्हणतात ना की मुक्ती म्हणजे काय? मुक्ती म्हणजे मनोनाश, वासनाचा नाश. तर हे जे ऋषी प्रवर लिहितात की कृतार्थ होणे, त्यांच्या दर्शनाने कृतार्थ होणे याचा अर्थ काय? मी पुन्हा सांगतो, कदाचित ते काही काळापुरताच असेल, तात्पुरतं असेल, पण ते कृतार्थता भक्तांना लाभायची म्हणून त्यांनी तसं लिहिलंय. आणि पुढे त्यांच्या जीवनावर व चारित्र्यावर जितके जितके मनन चिंतन ध्यान केले आहे. जीवनावर आणि चारित्र्यावर 2 शब्द का वापरले? हे थोडं आपण खोलमध्ये जाण्याचा प्रयत्न का करत आहोत? हे पहा, हे काही आपला ज्ञानयोगाचा भाग नाहीये. बरं, ठाकुरांप्रती आपलं प्रेम वाढलं पाहिजे. ठाकुरांप्रती आपली श्रद्धा भक्ती आहेच, पण ती अजून द्विगुणित व्हायला पाहिजे, म्हणून तर आपण हा ग्रंथाचं अनुशीलन करत आहोत. तर जीवन आणि चारित्र्य म्हणजे जीवनचा अर्थ काय असतो की जिथे काहीतरी घटनांचा उल्लेख केला असतो, आणि चारित्र्य म्हणजे काय की त्या घटनातून त्यांचं चरित्र आपल्याला दिसत असतं. मी हे मुद्दाम ह्या सगळ्या गोष्टी फोड करून का सांगत आहे बंधू भगिनींनो? त्याचं फक्त एकच कारण आहे की शारदानंदजी महाराजांनी हे जे काही लिहिलंय ना, यातला एक शब्द असा नाही आहे की ज्याला म्हणतो की उगीच त्याचा प्रयोग केला गेलेला आहे. आणि वाचत असताना या वाक्याने माझं इतकं लक्ष वेधलं आणि त्यातून इतके काही शब्द आहेत की कृतार्थ होणे, जीवन आणि चारित्र्य हे 2 शब्द वापरले. म्हणजे ऋषी प्रवरांनी घटना तर मांडल्याच आहे, त्या घटनांच्या मागे असलेलं ठाकुरांचं चारित्र्य किंवा त्यांचं मन हे सुद्धा आपल्या पुढे त्यांनी मांडलेलं आहे. आणि त्याच्या पुढे ते शब्द वापरतात की जितके मनन चिंतन ध्यान केले. आता आपल्यासारखं कोणी साधारण असतं तर विचार केला करून मोकळं झाला असता. मनन करणे, चिंतन करणे आणि पुन्हा ध्यान करणे, हे 3 शब्द त्यांनी का वापरलेत? साधारणपणे आपण एक विचार केल्याने आम्ही त्यांच्यावरती खूप मोहून गेलो आहोत असं लिहून ते मोकळे झाले असते. पण त्यांनी असं नाही लिहिलं. त्यांनी काय लिहिलं? आम्ही मनन केलं, चिंतन केलं आणि ध्यान केलं. थोडक्यात समजून घेऊया की पहा, एखाद्या गोष्टीचं मनन आपण केव्हा करतो? की जेव्हा त्या गोष्टी किंवा त्या सिद्धांताप्रती, त्या व्यक्तीप्रती खूप आपल्याला आकर्षण वाटतं. जेव्हा आपल्याला फावलेला वेळ असतो तेव्हा आपण त्याच व्यक्तीबद्दल विचार करतो. हे झाला मननाचा भाग. आपण आपलं काम करतोय, काम करताना काही लक्षात येत नाही, पण काम आपलं झालं की मग आपल्याला त्या व्यक्तीची, त्या गोष्टीची आठवण होते. हे झालं मनन. मग चिंतन अजून खोलवर, म्हणजे आपण आपले काम करत असताना किंवा फावलेला वेळ असेल तरी सुद्धा आपल्याला ते चिंतन त्या व्यक्तीचं, त्या घटनेचं, त्या सिद्धांताचं होत असतं. आणि ध्यान म्हणजे सतत 24 तास.
म्हणजेच काय की आपल्या जेव्हा कॉन्शियसनेसमध्ये ती व्यक्ती पूर्णपणे भिनून जाते, ती व्यक्ती पूर्णपणे जेव्हा भिनून जाते तर त्या व्यक्तीचा आपण म्हणतो बिलकुल आपण साधारण शब्दात म्हणतो की भ्रमिष्ठासारखे 24 तास त्याच गोष्टीचे चिंतन, आणि हे अनुभव आपल्याला होत असतात. एक छोटंसं एक वाईट उदाहरण घेऊया की आपण आपला खूप कोणी प्रिय व्यक्ती जर या इहलोकापासून निघून गेली आणि आपली खूप जवळची होती, प्रिय होती, त्या दिवसाचं तुम्ही चिंतन करा काय होतं. आणि हा अनुभव आपल्या सगळ्यांना असतो. 24 तास आपल्याला तीच व्यक्ती आठवते का? कारण की ती आपली प्रिय होते आणि ते निघून गेलेली आहे. पण तो ध्यान किती दिवस टिकतो? दिस इज स्पिरिच्युअलिटी. काळाच्या ओघामध्ये ती व्यक्ती निघून जाते. मग तर ती जी स्टेज असते त्याला म्हणतात ध्यान. तर हे जे ऋषी प्रवरांनी जो शब्द विचारला आहे की आधी मनन, फावलेल्या वेळामध्ये आपल्याला त्यांचं चिंतन त्यांचा पण विचार करतो. चिंतन म्हणजे कामं करताना सुद्धा आणि फावलेल्या वेळात सुद्धा तेच विचार करतो. आणि ध्यान म्हणजे बिलकुल अनइंटरप्टेड 24 तास. तर असं मनन, चिंतन, ध्यान केले आहे तितकेच त्यांच्या ठाई देव आणि मानव ह्या दोन्ही प्रकारच्या भावांचे विस्मयावह मिलन बघून आम्ही मोहून गेलो आहोत. एक शब्दाचा अजून इथे थोडं चिंतन करूया. विस्मयावह या शब्दाचा अर्थ काय? तसं बघितलं तर विचित्र असा त्याचा अर्थ असतो. पण विचित्र हा शब्द त्यांनी का वापरलाय? की त्यांच्या या जो मानव भाव आहे आणि देहभाव आहे हा कोणत्याही सूत्रामध्ये बसत नाही, कोणत्याही नियमामध्ये बसत नाहीये. छोटंसं उदाहरण घेऊया की आपल्याला नेहमी कोणी विचारलं की 2 + 2 किती हो? 4. झोपेतून उठवून विचारलं तरी 4, जागे असताना विचारलं तरी 4. म्हणजे काहीतरी एका सिद्धांतामध्ये ही गोष्ट मांडली गेलेली आहे. पण ठाकूरांचे जे सगळं त्यांचं जे मन, त्यांची ही सगळी लीला ही विस्मयावह का आहे? कारण की कोणत्या सिद्धांतामध्ये याला बसवू शकत नाही. प्रकृतीमध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही सिद्धांतात बसू शकता. बरं, असं म्हणतात की हे सगळं जग एक काहीतरी मॅथमॅटिकल इक्वेशनचं फॉलो करत आहे, कोणतीही गोष्ट उगीच घडत नाही असं म्हणतो आपण, म्हणजे दिव्यत्वाच्या नावाखाली, ईश्वराच्या इच्छेच्या नावाखाली. पण ठाकूरांचं हे जे सगळं दिव्यत्व आहे, त्यांचं जी ही लीला आहे विस्मयावह का आहे? कारण की त्याला कोणत्या सिद्धांताच्या आत आपण बसवू शकत नाही. म्हणून ते म्हणतात की देव आणि मानव या दोन्ही प्रकारच्या भावांचे विस्मयावह मिलन बघून आम्ही मोहून गेलेलो आहोत. इतकं सुंदर हे शास्त्र ग्रंथ आहे ना बंधू भगिनींनो, की जितकं आपण याच्यात खोलात जाऊ ना तितकं आपल्याला ठाकूरांप्रती आपलं प्रेम, आपली भक्ती वाढवणार आहे, तितकी आपल्या श्रद्धा वाढणार आहे. इथेच याच पॅराग्राफमध्ये ते एका ठिकाणी म्हणतात की मानव जीवनाचे आणि देव जीवनाचे जितक्या प्रकारचे भाव असू शकतात ते सगळे भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये स्पष्टपणे, लख्खपणे हे आपल्याला बघायला मिळतात. असं ते का म्हणतात? आणि पहा, मानव भावाचे किती प्रकारचे त्यांचे डायमेन्शन्स असू शकतात. आपणच बघतो की आपल्या जीवनामध्ये किती प्रकारचे डायमेन्शन्स आहेत मानव जीवनामध्ये, आणि तसं दिव्य जीवनामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. हे सगळ्यांची समष्टी एकाच ठिकाणी त्यांच्या जीवनात आपल्याला ती बघायला मिळते. फक्त इथे लक्ष दिलं पाहिजे की असं कधी होत नसतं. आपण काय चिंतन करत आहोत? भगवान श्रीरामकृष्णांच्या म्हणजे अवतारांच्या जीवनातील साधक भाव, आणि साधक भावामध्ये त्यांचा मानव आणि देव भाव. एकाच क्षणी ते देव आहे आणि एकाच क्षणी ते एका क्षणी म्हणजे मानव आहेत आणि एका क्षणी ते देव आहे, असं कधी होत नसतं. बरं, हे मी हा मुद्दा तुमच्यापुढे मांडू इच्छितो की एकाच क्षणी ते देव पण आहे, एकाच क्षणी मानव पण आहे असं नसतं. जर ते मानव आहेत तर त्या क्षणाकरता ते पूर्ण मानव आहेत, आणि ज्या क्षणाकरता ते देव आहे त्या क्षणाकरता ते पूर्ण देव आहेत.
आणि हा मुद्दा बिलकुल ज्याला म्हणतो की थोडंसं त्याला उदाहरण घेऊन समजण्याचा आपण प्रयत्न करूया, की कसं त्यांच्या जीवनामध्ये हे मानव भाव आणि देहभाव किती स्पष्ट आणि सुंदरपणे तो प्रगट झालेला आहे. एक उदाहरण तर मी तुम्हाला आत्ताच बोलता बोलता दिलंच, की मास्तर महाशय कसे म्हणायचे, की जेव्हा त्यांच्या भेटीला भक्त लोक यायचे, किती आपुलकी आणि किती प्रेम, किती पाठिंबा ते म्हणजे प्रगट करायचे. अजून एक छोटीशी घटना वचनामृतमध्ये त्याची नोंद आहे आणि ती नक्कीच तुम्ही वाचली सगळ्यांनी. दीनू मुखर्जी नावाचे एक भक्त होते. भगवान श्रीरामकृष्णांचे फार परिचयाचे नव्हते, पण ते खूप चांगले साधक आहे म्हणून त्यांच्या घरी ते भेटीला गेले होते. आणि भजन कीर्तन सगळं झालं आणि मग प्रसादाची व्यवस्था होती. घटना आपल्याने वाचली, फक्त एक मुद्दा मला मांडायचा आहे, त्यांचा मानवभाव म्हणून मी सांगत आहे. आणि मग झालं असं, की जेव्हा भोजनाची वेळ आली, तर आता दीनू मुखर्जींना माहीत नव्हतं की ठाकूर कोण आहेत. आणि मग त्याचा परिणाम असा झाला, की सगळे लोक भराभरा बसू लागले. आता ठाकूरांना कुठे बसवायचं आहे, त्यांची वेगळी व्यवस्था वगैरे वगैरे हे सगळं त्यांना माहीत नव्हतं. आणि त्या सगळ्या म्हणजे जे सगळे काही गोंधळ सुरू होता त्यात त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. राजा महाराज राखाल त्यांच्या बरोबर आहेत आणि आता ठाकूरांचा हा असा अपमान होत आहे हे बघून तर राजा महाराज खूप खवळले. पण तरी ठाकूर शांत आहेत. आणि त्याच्यानंतर जेव्हा राजा महाराज खूप म्हणजे नाराज झाले तर ते लागलीच म्हणू लागले ठाकूरांना की चला उठा, इथे थांबण्याची तर काही आवश्यकता नाही, इथे तुमचा काही मान नाही आहे, इथे काही आपण आता प्रसाद वगैरे घेणार नाही. तर लागलीच ठाकूर म्हणतात की पहा, रात्रीचे 11 वाजलेत, तुला तिथे दक्षिणेश्वरी खायला कोण देणार आहे. आणि दुसरा मुद्दा तर अजून जबरदस्त, की दक्षिणेश्वरी जायला त्या गाडीचं भाडं कोण देईल. हे झाले ठाकूरांचे उद्गार. बरोबर. मी हे मुद्दाम का मांडतोय, की पहा हा त्यांचा तो मानवभाव आहे. पण इथे मास्तर महाशयची एक ओळ फार फार बोलकी आहे बरं, की ते ईश्वर आहेत ना. त्यांना हे माहिती आहे की त्या भक्ताला माहीत नाही आहे. आणि जर ठाकूर तिथे काही न घेता निघून गेलेत तर त्यातून भक्ताचं अकल्याण होईल. पण ठाकूर असं काही बोलत नाही आहे. आय बेग युअर अटेन्शन. मी हा घटना मुद्दाम का मांडतोय आणि का याचा किस काढतोय. ठाकूर असलं काहीही बोलले नाही आहे आणि मी त्यांचा तो मानवभावच ठेवू इच्छितो तुमच्या पुढे. एकदम ज्याला म्हणतो ना की प्रॅक्टिकल, की अरे बाबा ते भाडं कोण देईल. आणि ते भाडं घेताना सुद्धा तिथे थोडीशी भांडणं झालीत. जितकं भाडं लागणार होतं तितकं काही मिळालं नाही. आणि पुन्हा ठाकूर काय म्हणतात, की तुला रात्री 11 वाजता दक्षिणेश्वरी कोण खाऊ घालणार आहे रे, गप बसून इथेच खा. आणि ठाकूरांची सोय ती वर्णन आहे की धुळीनी भरलेल्या एका कोपऱ्यामध्ये त्यांना बसवण्यात आलं आणि त्यांनी एक पुरी काहीतरी मीठ वगैरे लावून असं वर्णन आहे ते लावून ठाकूरांनी ग्रहण केली. हा झाला त्यांचा मानवभाव. आता आपण जाऊया त्यांच्या दिव्य भावाकडे किंवा त्यांच्या देवभावाकडे. आणि कसं, आणि अशा अनेक घटना आहे बरं. फक्त उदाहरण आहे म्हणजे वेळेच्या अभावी फक्त मी एकच उदाहरण तुमच्या पुढे मांडत आहे, पण असे अनेक घटना आहे. तर हा तर त्यांचा झाला देवभाव, क्षमा करा, मानवभाव. आता त्यांचा देवभाव काय. सुरेंद्रनाथ मित्र, ज्याला ठाकूर प्रेमाने सुरेश म्हणून बोलवायचे, आणि का बोलवायचे त्याचा काही ठाव ठिकाणा नाही. त्याचा एक्सप्लेनेशन शोधण्याचा प्रयत्न केला पण काही कुठे मिळत नाही. आणि ठाकूरांचे जे 4 रसददार त्यांच्यापैकी हा अर्धा रसददार. त्यांच्याकडे एक दिवस उत्सव, सगळी भक्त मंडळी जमलेली आहे, ठाकूर पण आलेले आहेत, कीर्तन रंगात आलेला आहे, ठाकूर नाचत आहेत. आणि पश्चिम बंगालमध्ये ती पद्धत असते की जेव्हा अशी कीर्तन रंगात आलं तर जे मुख्य हे असतात, केंद्रबिंदू असतात ते प्रोग्रामचे, किंवा इतर जे लोक असतात त्यांच्या गाळ्यामध्ये हरिबोल म्हणून त्यांना
माल्यार्पण करायचं. त्याच्याकरता आपल्या सुरेंद्रनाथ मित्रांनी खूप सुंदर एक खूप ज्याला म्हणतो की गॉर्जियस अशी एक फुलांची माळा त्यांच्याकरता आणली होती. आणि ते कीर्तन जमलंय, ठाकूर नाचत आहेत पूर्ण आनंदाने, आणि तेव्हाच त्यांनी ते माळा त्यांना आता अर्पण करणार, तितक्यात ठाकूरांनी ती माळा हातात घेतली, ग्रहण केली नाही. आता का केली नाही त्याचं थोडंसं आपण जरा पृष्ठ म्हणजे त्याचा पूर्वभाग बघूया. कारण की त्या दिवशी सुरेंद्रनाथ मित्रांच्या मनामध्ये एक भाव निर्माण झाला होता की आज ठाकूर माझ्याकडे येणार आहे, त्यांच्याकरता मी खूप असा महागडा गलीचा तक्तपोस आणि त्या लोड वगैरे काय म्हणतात एकदम कॉस्टली आणि गॉर्जियस, आणि ही माळा, ही अशी माळा तर कोणी कलकत्त्यात देणार नाही. हा त्यांचा सगळा भाव, प्रेम होतं पण मनात तो भाव आला, आणि त्या भावामध्येच त्यांनी ती माळा त्यांना अर्पण करण्याचा प्रयत्न केला. ठाकूरांनी ती नाचत नाचत ती माळा हातात घेतली आणि कोपऱ्यात ठेवून दिली. आता कल्पना करा किती वाईट वाटलं असेल सुरेंद्रनाथ मित्र, त्यांचंच घर, आणि ठाकूरांनी त्यांचा हा सन्मान स्वीकार केला नाही. आणि तेव्हाच एक इतकं सुंदर गाणं, इतक्या सुंदर त्याचा भाव आहे, हे सगळं एक काय डिवाइन प्ले होतं की काय मला सांगू काही कळत नाही. की अरे मी या असा जगातला असा हार घातलेला आहे की ज्या हारामध्ये सूर्य चंद्र रोवलेले आहेत, आणि तू काय मला या अशा माळेने तुम्हाला विकत घेऊ इच्छितो. आणि हे सगळं योगायोग, म्हणजे काही मुद्दाम झालेलं काही नाही आहे. पण हां, ही घटना घडली आणि सुरेंद्र मित्रांना इतकं वाईट वाटलं की ती खोली सोडून त्या शेजारच्या खोलीत जाऊन ते अश्रुपात करू लागतात. पण पुन्हा 2 मिनिटात पहा ते भानावरती येतात आणि ते म्हणतात की अगदी खरं आहे, त्यांनी माझं हे सगळं का स्वीकार करावा, माझ्यासारख्या अहंकारीचं. त्यांच्याकरता कोणती कमी आहे, त्यांनी जे केलं ते योग्यच केलं. पहा 2 मिनिटात त्यांचा भाव बदलला, स्वतःला त्यांनी सावरलं, आणि ते तोंड बिंड पुसून काय रुमालाने सगळं तोंडावरती पाणी मारून पुन्हा ते 2 मिनिटात हजर झाले. ते हजर झाले, त्यांचं सगळं अहंकार चूर्ण झाला, आणि तेच नाचता नाचता ठाकूर, ज्या ठाकूरांनी हार फेकला होता तो हार त्यांनी स्वतःने उचलला आणि स्वतःच घातला. दिव्य भाव आहे. ओळखलं भक्ताच्या मनामध्ये काय सुरू आहे आणि तो कुठे अडकून गेलेला आहे. दिनू मुखर्जीची घटना पूर्णपणे त्यांचा मानवभाव दाखवते. अरे कोण आरतीचं जो खाऊ घालणार आहे तिकडे आणि कोण तुझे पैसे देणार, आणि इथे हा त्यांचा दिव्य भाव की पहा की त्यातून म्हणजे जे एक घेण्यासारखं की आपण सर्वजण मनामध्ये कुठेतरी अडकलेले असतो, आणि ते जे कुठे अडकलेले असतो हे अवतारांना बिलकुल लक्षात येतं, आणि बरोबर ते तिथे न बोलता आघात करतात. फक्त आपल्याला ते कळलं पाहिजे. मात्र आता याच्यामध्ये कोणताही एक्सचेंज झालेला नाही आहे, कोणताही एक्सचेंज झालेला नाही. म्हणजे काही शब्द डायलॉग काही ठाकूर बोलतात ते ऐकतात, ते असलं काहीही प्रकार घडलेला नाही. पण त्यातून काय दिसतं की हे म्हणजे त्यांचा तो दिव्य भाव, आणि विशेष करून हे दोन्ही विपरीत भाव जे आहेत पहा, मानव भाव आणि दिव्य भाव, वरच्यावर बघितलं तर हे दोन्ही विपरीत आहेत, पण या दोघांचा सुंदर आणि मधुर मिलाफ ठाकूरांच्या जीवनात, आणि इथे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की फक्त ठाकूरांच्या जीवनातच नव्हे, प्रत्येक अवतारांच्या जीवनाचं जर आपण अध्ययन केलं तर आपल्याला हे बिलकुल लक्षात येईल की बिलकुल याच प्रकारचं सुंदर मिलाफ आपल्याला प्रत्येक साधक, क्षमा करा, अवतारांच्या जीवनामध्ये ते बघायला मिळेल. आणि हा जो मिलाफ, याला एक शब्द वापरला आहे, मधुर मिलाफ, शारदानंदजी महाराजांनी. का मधुर का वापरलाय? कारण की ते आपल्याला आनंद देतं. या क्षणी ठाकूर एकदम साधारण मानवासारखे वागतात आहे, आणि या क्षणी असं काही ते हे करतात, आपल्याला काही सांगतात, सुचवतात, त्यातून त्यांचं ते दिव्यत्व प्रकट होत असतं.
त्यातून त्यांचं ते दिव्य भाव, त्यांचा तो देवभाव, फक्त ते आपल्याला ओळखायचं असतं. आणि ते असं का करतात? लोकहितासाठी. म्हणजेच काय की हे बाह्य आवरण, बाह्य खोळ ज्याला म्हणू, ही आहे मानव देहाची. आणि त्या मानव देहातून त्याला छेदून, त्याला फोडून अधूनमधून त्यांचं ते दिव्यत्व हे स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळत असतं. आणि या संदर्भात मी माताजींचं जर थोडासा उल्लेख करू इच्छितो की ठाकूरांचं तर हे वरच्यावर दिसत होतं, पण माताजींचं मुळीच दिसत नाही हो. मुळीच म्हणजे मुळीच दिसत नाही. म्हणजे एक उदाहरण देतात रामकृष्ण संघाचे संन्यासी की एक फार मोठा ढिगारा आहे गवताचा, वाळलेली गवत, आणि त्याच्यामध्ये एक 10-12 सुया कोणीतरी अशा फेकल्या आहे आणि आपल्याला म्हटलं की त्या सुया शोधा आता. इतकं इतकं सगळं लपलेलं आहे, त्यातून ते आपल्याला शोधायचं आहे. बिलकुल एखाद वाक्य असं काही सांगतात माताजी, त्यातून ते सगळे संदर्भ लावून आणि ते सगळं त्याचा किस काढून तेव्हा काहीतरी लक्षात येतं. या सगळ्या घटना तर बऱ्याच नोंदवलेल्या आहे. मास्तर महाशय होते, शारदानंदजी महाराजांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे, त्यांच्या मनाची सगळी स्थिती लिहिलेली आहे, म्हणून आपल्याला कळतं. तरी माताजींचं काही नाही कळत. शारदानंदजी महाराजांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही माताजींच्या सगळ्यात जवळचे तुम्ही लिहा ना माताजींवरती. त्यांनी स्पष्ट नकार दिला. अरे ठाकूरांना बघितलेले लोक सगळे, मला त्यांची समाधी वगैरे त्याचं सगळं डिटेल्स मला मिळतात. माताजींचे समाधीचे डिटेल्स कुठे मिळतात? अभेदानंदजी जरी म्हणतात की त्या मुहूर्मुहू समाधीमध्ये जात होत्या, पण बघितलं कोणी आहे? असो, प्रत्येक अवतारांच्या जीवनामध्ये बंधू भगिनींनी जे सांगतो की हा जो मानव भाव आणि हा जो ज्याला म्हणतो की दिव्य भाव, हा याचा मिलाफ जर नसता तर हा मिलाफ का घडून आणतात हो? फक्त करुणेपोटी, फक्त करुणेपोटी. की आपल्यासारख्या साधारण लोकांना उत्साह मिळो की अरे आपलं परमधाम ते, आपली जागा ती आहे. याच्या आधी एकदा उदाहरण दिलं होतं, आपल्याला स्मरणात असेलच की जसं जेव्हा लहान बाळ बोलायला शिकतं तर आई थोडंसं बोबडं बोलून त्याला उत्साह देते. आता आईला बोबडं बोलायची काही आवश्यकता आहे का? नाही. पण ती बोबडं का बोलते? त्या बाळाला उत्साह मिळावा म्हणून. अवतारांच्या या मानव भाव आणि दिव्य भावच्या मिलाफाला आपण थोडीशी, म्हणजे हे अवतार मानव देह का घेतात, थोडंसं फिलॉसॉफिकल, फिनॉमिनॉलॉजिकल थोडंसं जरा एक चर्चा करूया. की पहा, उपनिषद जेव्हा आपण वाचतो, त्याचं चिंतन करतो, ज्याच्यामध्ये आत्मतत्व मांडलेलं आहे, त्याच्याशिवाय काही नाही, त्यातून आपल्याला काय लाभ होतो? फक्त आपलं एक बौद्धिक कन्सेप्ट क्लिअर होतो की आत्मतत्व काय आहे, त्याच्या पलीकडे काही नाही होत. उपनिषद जेव्हा वाचतो, 11चे 11 उपनिषद जरी वाचल्यानंतर विथ शंकर भाष्य, फक्त आपल्याला काय एक उत्साह मिळतो नक्कीच. पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये साक्षात आपण अवतारांना बघतो तर आपल्याला ही प्रेरणा मिळते की अरे त्यांनी जर हे प्राप्त केलंय तर आपण सुद्धा हे प्राप्त करू शकतो. लहान बाळ कसं बघतं की आई चालते कशी, तर मी पण सुद्धा चालू शकतो. आई कशी करते? ये 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 पाऊल टाक, आणि ते बरोबर ते बाळ आपल्या आईला इमिटेट करतं. तर जसा प्रयोजन त्या बाळाकरता आईचा आहे, तसाच प्रयोजन या अवतारांचा, या मानव आणि दिव्य भावयुक्त अवतारांचा आपल्याकरता आहे. आणि विशेषकर त्यांचा हा जो साधक भाव आणि हे ग्रंथ लीला प्रसंग, म्हणून याचं इतकं आगळं वेगळं महत्त्व आहे. अजून एक महत्त्वाचा सिद्धांत, हे जे अवतार असतात आणि यांच्या साधना काळामध्ये किंवा साधना काळाच्या नंतर, हे बिलकुल ज्याला म्हणतो की इतक्या सहजगत्या या मायाच्या राज्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी असं काहीतरी घेऊन येतात. म्हणजे आत्ता आपण बघतो की एक
साधारण मानवासारखे ते गप्पा करत होते, हसत होते, खिदळत होते. आणि आत्ता ते कुठेतरी नाहीसे होऊन जेव्हा परत येतात, आपल्याला काहीतरी असं एक अनमोल काहीतरी देतात, की तिथे आपण थक्क होऊन जातो. बिलकुल थक्क होऊन जातो. थक्क राहिल्याशिवाय आपल्याला पर्याय पण नाहीये. तिथे त्यांच्या त्या मानव देहाचं आणि त्या दिव्य भावाचं, तो मिलाफाचं महत्त्व आपल्याला पटतं. ठाकूरांच्या जीवनामध्ये तसाच एक तो जो प्रसंग फार बोलका आहे, घटना तुम्हाला माहिती आहे. पण मी सिद्धांत काय मांडलाय, की आत्ता ते एखाद्या मनुष्यासारखे जगत होते आणि आत्ता जेव्हा ते सगळ्यांना सोडून निघून जातात आणि पुन्हा येऊन असं काही आपल्याला देतात, त्यातून त्यांचं आपल्याला दिव्यत्व पटल्याशिवाय आपल्याला काही म्हणजे पर्याय नसतो. काही वैष्णव लोक येऊन त्यांच्याजवळ बसलेले होते. ईश्वरी चर्चा सुरू होती आणि योगायोगाने नरेंद्रनाथ सुद्धा तिथे बसलेले होते. ते वैष्णव लोक काय म्हणतात ठाकूरांना, की महाराज, आमच्या वैष्णव धर्मामध्ये 3 गोष्टींचं फार महत्त्व आहे. ईश्वराच्या नामात रुची, वैष्णवांची सेवा आणि प्राणी मात्रांवर दया. इथपर्यंत सगळं सुरू होतं. मानवभाव. प्राणी मात्रांवर दया हे ऐकल्यानंतर काय वर्णना मिळते? ठाकूरांचं मन अत्यंत उच्च भूमीवरती गेलं आणि काही मिनिटानंतर जेव्हा ते सामान्य होतात, तर उतरल्याबरोबर त्यांचे काय एक्सप्रेशन आहे? मानवभाव होता, दिव्यत्वामध्ये गेले, पुन्हा जेव्हा साधारण स्तरावरती येतात, की छी छी छी, अरे तू कीटाणू कीट आणि तू मानवावरती दया करशील? दया नाही, सेवा. ही घटना आपण सर्वजण वाचतो. फक्त त्याच्या आपण फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी आपण आता करूया, की साधारण मानवासारखे बोलत होते, त्याच्यानंतर ते समाधीत गेले आणि आल्यानंतर ते काय देतात आपल्याला? केवढं मोठं एक आपल्या साधनेकरता एक मंत्र देतात, की ज्या मंत्रावरती आज रामकृष्ण संघाची पूर्ण इमारत उभी आहे. किती लोकांची प्रेरणास्थान आहे ते वाक्य, शिवभावे जीवसेवा, आत्मनो मोक्षार्थम जगत हितायच. या आधी सेवेचं इतकं जबरदस्त महत्व, इतक्या प्रोफेटिकली, इतक्या एम्फेटिकली कोणीच मांडलं नव्हतं जितकं ठाकूरांनी मांडलं. आणि ते कसं मांडलं पहा. आपण मिलाफची गोष्ट करतो, मी आता त्या घटनेच्या तपशिलात नाही जाणार. आपण मिलाफ, आणि तो मिलाफ कसा आहे? तो मिलाफ अत्यंत मधुर आहे. आणि तो कसा आहे? अत्यंत मधुर आहे, आनंद देणार आहे. वैष्णव भक्तांची चर्चा सुरू आहे, समाधीत जातात आणि पुन्हा खालती येतात. आणि पुन्हा खालती आल्यानंतर ते काय एक किती अनमोल एक असं एक वचन देतात आपल्याला, की तू कीटाणू कीट, तू दया करशील. अरे तुला अधिकार काय? दया नाही, सेवा. आणि तिथेच योगायोगाने स्वामीजी बसलेले असतात आणि ते काय म्हणतात, की जर मला संधी मिळाली तर मी या सिद्धांताला संपूर्ण जगामध्ये या सिद्धांताचा प्रचार आणि प्रसार करीन. संधी मिळते आणि त्यातून हे सुंदर ऑर्गनायझेशन आज, जिथे सेवा ही साधना आहे, या एका सिद्धांतावरती, म्हणजे अर्थातच भक्तियोग, कर्म, आपला काय म्हणतात ज्ञानयोग, हा सुद्धा आपला भाग आहेच. पण सेवा हा एक फार मोठा अंग साधनेचा रामकृष्ण संघामध्ये. जेव्हा अजून एक छोटीशी घटना सांगण्याचा मोह मी आवरू शकत नाहीये, की मला दुसरा एक अजून सिद्धांत ह्या मांडायचा आहे, की जेव्हा हा देहभाव आणि मानवभाव असे हा खेळ ठाकूर जेव्हा खेळत असतात, तर तेव्हा असं काही ते ठरवून कधी जात नाही बरं, की आता मला समाधीत जायचं आहे, आता मला मानवभावात राहायचं आहे. ही गोष्ट जणू काही एक दिव्य शक्ती त्यांच्याकडनं घडवून घेत असते. हा 3-4 सिद्धांत मी तुमच्या पुढे मांडले.
की हा मिलाफ एक तर अतिशय सुंदर आणि मधुर आहे. एक दुसरा सिद्धांत की एकाच वेळी हे दोन्ही सिद्धांत नसतात. जेव्हा ते मानवभाव असतो तेव्हा ते पूर्ण मानव असतात. जेव्हा ते दिव्य असतात तेव्हा ते पूर्ण दिव्य असतात. पण हे दोन्ही विपरीत भाव एकाच शरीरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. उदाहरण बघितलं आणि जेव्हा ते साधारण भाव किंवा मानव भावापासून दिव्य भावात जेव्हा जातात तेव्हा सगळे ठरवून किंवा आता कोणीतरी आलंय, आता मला दिव्य भाव दाखवायचा आहे, बरं चला 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 मी दिव्य भावाच्या समाधीत जातो, ही काहीतरी एक शक्ती त्यांच्याकडनं घडवून घेत होती. याचा उल्लेख स्पष्टपणे ऋषी प्रवर यांनी केलेला आहे. आणि तो सिद्धांत वाचल्यानंतर मला एक फार बोलकी घटना स्मरणात आली. सिद्धांत काय आहे? देव मानवापासून दिव्य भावात जाण्याकरता त्यांच्याकडून ती कोणती तरी शक्ती ती घडवून आणत असे. ठाकूर स्वतः विलिंगली, स्वतःच्या इच्छेने काही करू शकत नव्हते. त्यांची इच्छा नव्हतीच, रादर त्यांची इच्छा भावतारणीची इच्छामध्ये विलीन झालेली होती, आपल्याला माहितीच आहे. म्हणजे जर असं म्हटलं की भावतारणी ते तसं करायची का, तर हे मान्य आहे. पण ते कसं व्हायचं हे सांगण्याकरता एक छोटंसं उदाहरण घेऊया. काशीपूरची घटना आहे. तिथे त्यांच्या ट्रीटमेंट करता महेंद्रलाल सरकार यायचे आणि त्यांची ती समाधी वगैरे बघून आणि विशेषकर समाधीमध्ये ते पूर्ण एखाद्या म्हणजे निर्जीव छातीचे ठोकेसुद्धा त्यांचे मिळायचे नाही वगैरे वगैरे, हे सगळं बघून ते खूपच हतप्रभ झाले होते आणि त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांनी अनेक प्रकारचे ते त्यांच्या स्टेथो लाव, हे कर ते कर, सगळं प्रयोग केले, पण काही त्यांना म्हणजे प्राणाचे चिन्हच मिळायचे नाही. पण हे कसं काय शक्य होतं की 10 मिनिटांनंतर पुन्हा ठाकूर सामान्य स्तरावरचे यायचे आणि बोलायचे. तर हे नेमकं काय करत आहेत त्यांना काही कळलं नाही. म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या एका मित्राला, तो पण डॉक्टर होता, त्याला घेऊन आले. लीला प्रसंगामध्ये ही घटना अन्य ठिकाणी आहे. आणि आता ठाकूरने ठरवलं नाही की हे मला तपासायला आले आहेत, बरं आता मी समाधीत जातो. काहीतरी ईश्वरीय विषय निघाला आणि ठाकूर समाधीत. याच क्षणाची वाट महेंद्रलाल सरकार बघत होते आणि त्यांनी आपल्या मित्राला घेतला, बाबा मी ते तपासले, बाबा तू तपासून बघ. आणि कुठे छातीचे ठोके नाही, कुठे नस नाही, काही नाही, काही नाही. इतकंच नाही तर त्यांच्या त्या मित्राने त्यांच्या डोळ्यामध्ये बोटं खुपसली. साधारणपणे कसं असतं ना की जर काही आपण झोपलेलं असलो किंवा काही असलो तर डोळे आपले फार सेन्सिटिव्ह असतात आणि लागलीच बॉडी रिॲक्ट करते. पण त्यांनी त्यांचे डोळे उघडले, त्यात बोट टाकलं वगैरे, जसं म्हणजे एक निर्जीव शरीर असतं त्याप्रमाणे शरीरावरती प्राणाचे कोणतेही एक्सप्रेशन नाही. आणि मग 5-7 मिनिटानंतर बरोबर ठाकूर पुन्हा सामान्य स्तरावरती आले, सगळी बॉडी नॉर्मल. सिद्धांत काय होता की त्यांच्याकडनं त्यांचा हा जो ट्रान्झिशन होता, मानवभाव ते दिव्य भाव, हे कोणीतरी घडवून आणायचं. हे ते स्वतः कधी इच्छा करून करायचे नाही की आता महेंद्रलाल सरकार त्याचा मित्र मला तपासायला आलेला आहे आणि मी असं असं करायला पाहिजे. नाही, कोणीतरी त्यांच्याकडनं करून घ्यायचं. आणि या सगळ्या गोष्टींचे काहीही उत्तर महेंद्रलाल सरकार किंवा त्यांच्या मित्रांना कधी सापडलेले नाही. तर हा सुंदर मिलाफ आपण जर श्रद्धायुक्त अंतःकरणाने जर बघितलं ठाकूरांकडे, म्हणजे बघतोच, पण त्यांच्या म्हणजे या एका पद्धतीने बघितलं त्यांच्या मानवभावाकडे विशेष करून, तर आपल्याला नक्कीच आपली सुद्धा ती आध्यात्मिक प्रगती होणार आहे. आपली सुद्धा ती आध्यात्मिक प्रगती नक्कीच म्हणजे ती होणार. फक्त आपलं काय आहे की आपण जे काही अध्ययन करत असतो हे कशाकरता करतोय की आपला जो आज एक मानव बोध आहे, आपला काय आहे, आज जीवभाव आहे. आणि हाच जीवभाव जो आहे, आपण जर या शास्त्राचं श्रद्धापूर्वक अंतःकरणाने अध्ययन केलं, प्रत्येक गोष्टी समजून घेतल्या, तर नक्कीच आपला जो मानवभाव आहे त्याच्यातून हळूहळू
हा दिव्य भाव आपल्या शरीरातून सुद्धा तो दिव्य भाव हळूहळू तो प्रगट होईल आणि आपण सुद्धा ज्या मोक्षकरता झटत आहोत, त्या मुक्तीकरता झटत आहोत, ज्या ठाकूरांच्या दर्शनाकरता झटत आहोत, ते सुद्धा आपल्याला नक्कीच लाभेल. ठरलेली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. येत्या बुधवारी याच्याच काही अंश अजून बाकी आहेत, ते घेऊन विशेष करून ठाकूरांची करुणा आणि ठाकूरांच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्याला असं वाटत असतं की अवतारांच्या जीवनामध्ये त्यांना इंद्रियांबरोबर संग्राम करावा लागत नाही, पण तसं नसतं. तर त्या सगळ्या विवेचन शारदांजी महाराजांनी फार सुंदर केलेलं आहे. ते आपण येत्या वर्गात करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.